सभापती महोदय, कोकणाला खरं म्हणजे लागलेला हा कॅन्सर आहे. जो खार बंधाऱ्याची जी समस्या आहे, सभापती महोदय 2च मिनटं तुमचे घेतो. माननीय मंत्री महोदयजी, जवळजवळ मी तुम्हाला आकडे सांगितलं तर तुम्ही हैराण व्हाल. 3,500 एकूण खार बंधारे आहेत. जवळजवळ 90% ब्रिटिशकालीन आहेत. 90% ब्रिटिशकालीन. याच्या 1990ला जो आपण सर्वे केला त्याच्यामध्ये 5 लाख हेक्टर, माझे सगळे इथले आमदार कोकणातले त्याच्याशी सहमत होतील, 4.5-5 लाख हेक्टर जमीन आपण जी शेत पिकाखाली होती कोकणातली, ती आता 2025ला सभापती महोदय 2-2.5 लाख हेक्टरपर्यंत आलेले. म्हणजे 50% या खार बंधाऱ्यांच्या फुटीमुळे आमच्या कोकणाचं दरवर्षी सभापती महोदय 1200 कोटी रुपयाचं नुकसान होतं. मंत्री महोदय, जरा थोडा आकडा समजून घ्या की 1200 कोटी रुपये दरवर्षी कोकणातल्या या खार बंधारे फुटीमुळे कोकणातल्या शेतकऱ्याचं नुकसान होतं. आणि सभापती महोदय, दरवर्षी बाई जगताप पाटील साहेब जरा मदत करा मला, की दरवर्षी आमच्या बजेटमध्ये मंत्री महोदय दरवर्षी तुम्ही आम्हाला या खार बंधारेच्या दुरुस्तीसाठी फक्त किमान 50 कोटी रुपये देता. निधीची प्रचंड जरूरत आहे. माझी विनंती तुम्हाला आहे, दरवर्षी होणारं 1200 कोटीचं नुकसान आमचं जर थांबवायचं असेल, आमचे शेतकरी पोरं जर पुन्हा त्या ठिकाणी गावात राहायची असतील, तर तुम्ही किमान वर्षाला 500 कोटी रुपयाची तरतूद या खार बंधारेच्या या विषयासाठी झाली पाहिजे. क्रमांक 1 करणार का? क्रमांक 2, मगाशी आमच्या तटकरे साहेबांनी सांगितलं की हे जे सगळे बंधारे साहेब ते बाबा आदम के जमानातले आहेत. हे लाकडी सगळी त्याला दरवाजे आहेत, ते सगळे वारंवार तुटतात. याला आधुनिक तंत्रज्ञानाने हे सुसज्ज करणार का? क्रमांक 2. क्रमांक 3, अध्यक्ष महोदय, 50% आमच्या या खार बंधाऱ्याची कामं या ज्या विभागाने घेतली ती अडतात CRZ-मुळे. वर्षोनवर्ष CRZ-ची NOC मिळत नाही. माझी तुमच्या माध्यमातून मंत्री महोदयांना आव्हान आहे की जर CRZ-ने NOC दिली नाही प्राधिकरणाने, तर ती 1 महिन्याच्या आत इट इज डीम टू बी अ NOC असं म्हणून 30 दिवसाच्या आत CRZ-ची NOC आहे असं समजून ते काम सुरू करणार का? प्रश्न क्रमांक 1 होता. 500 कोटीची तरतूद झाल्याशिवाय संपणार नाही. प्रश्न क्रमांक 2, अद्ययावत करणार का? प्रश्न क्रमांक 3, CRZ-ची जी अट आहे ती शिथिल करणार का? धन्यवाद. महोदय, सन्माननीय जठार साहेबांनी निधीच्या संदर्भातली CRZ-ची जी अट आहे ती शिथिल करणार का? धन्यवाद. सन्माननीय सभापती महोदय, सन्माननीय जठार साहेबांनी निधीच्या संदर्भातली या ठिकाणी अधिकची मागणी, अधिकचा निधी देणार का, ते त्याचं मगाशीच मी उत्तर दिलेलं आहे की या अनुषंगानं ज्या उपाययोजना करायच्या आहेत, आता आपण त्या ठिकाणी 26 कोटी रुपयाची तरतूद रायगड जिल्ह्यापुरती ठेवलेली आहे. या डिव्हिजनमध्ये एकूण 5 जिल्हे येतात कोकणातले. तरीसुद्धा ज्या ठिकाणी आता सगळेच बंधारे एकाच वेळी दुरुस्त करणं, आता ब्रिटिशकालीन बंधाऱ्यांचा उल्लेख जठार साहेब या ठिकाणी करतायत, पण विभागाकडनं इन्स्पेक्शन केलं जातं, लोकांच्या तक्रारी येतात, स्थानिक लोकप्रतिनिधी मागणी करतात प्राधान्यानं कुठले बंधारे त्याच्यामध्ये घ्यायचे. आणि त्याच्यासाठी सन्माननीय सभापती महोदय, जे प्रायोरिटीनं प्राधान्यानं तात्काळ घेणं गरजेचं आहे अशा बंधाऱ्यांची शॉर्टलिस्ट करून, मी म्हटलं तसं जी मान्य आमदार महोदयांची बैठक आपण या निकषा संदर्भामध्ये घेणार आहोत, ते प्राधान्यक्रमाचे बंधाऱ्यांची यादी त्यांच्याकडनं घेतली जाईल आणि जास्तीत जास्त बंधारे कसे लवकर दुरुस्त करता येतील जलसंपदा विभागाकडे पुरवणीचा प्रस्ताव पाठवून त्यांच्याकडनं सुद्धा अधिक निधीची मागणी केली जाईल.